हाय स्टुडंट्स, नेक्स्ट एक्झाम्पल आहे O3 ओझोन. ओझोन मधील हायब्रिडायझेशन आपल्याला चेक करायचे. इथून पुढं अतिशय व्यवस्थित लक्ष द्या. ओझोन, ऑक्सिजन बघा कुठं आहे? ग्रुप नंबर 16 मध्ये. ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. ओके. असे टोटल ऑक्सिजन किती आहेत? 3. 6 × 6 + 6 + 6 म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन किती झाले? 18. टोटल इलेक्ट्रॉन किती झाले? 18. डिवायडेड बाय कितीने डिवाइड करणार? O3 मध्ये हायड्रोजन आहे का? नाही. हायड्रोजन नसेल तर कितीने डिवाइड करायचं? 8 ने. 18 डिवायडेड बाय 8. ओके. आता बघा 18 ला 8 ने डिवाइड केल्यानंतर सिंपल भागाकार करा. काय होईल? 2. 8 दुने 16. 2चा पूर्ण भाग गेला. ओके. तर पूर्ण भाग गेलेली जी संख्या इथं म्हटले बा पूर्ण भागाकार संख्या. पूर्ण भाग कितीने गेला? 2. म्हणजे 8 न 18ला पूर्ण भाग गेल्यानंतर जी व्हॅल्यू आली ती किती मिळाली? 2 आले. याला म्हणायचं बॉन्ड पेअर. ओझोन मध्ये टोटल बॉन्ड पेअर किती आहेत? 2 आहेत. तर 8 दुने 16. 16 गेले. राहिले किती इलेक्ट्रॉन? 2. किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले? 2. या 2 इलेक्ट्रॉनची पेअर करायची. 2 इलेक्ट्रॉनची काय करायची? पेअर करायची. मग 2 इलेक्ट्रॉनच्या किती पेअर झाल्या? 1 पेअर झाली. बा जी बाकी शिल्लक राहिली त्या शिल्लक राहिलेल्या बाकीमध्ये काय करायचं आहे? 2 इलेक्ट्रॉनच्या पेअर करायच्या. 2 इलेक्ट्रॉनची 1 याप्रमाणे काय करायची? पेअर करायची. कसं झालं? म्हणजे 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले तर 1 पेअर, 4 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले तर 2 पेअर, 6 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले तर 3 पेअर. असं म्हणजे जिथं 8 दुने 16 पूर्ण भाग कितीचा गेला? 2चा. तर शिल्लक राहिलेले जे इलेक्ट्रॉन आहेत ते किती आहेत? 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन पासून किती पेअर झाल्या? 1. याच्या पुढे द्या +1. सगळं जी पूर्ण भाग गेलेली संख्या आहे 2 त्याला म्हणायचं आहे बॉन्ड पेअर. पूर्ण भागाकारांची संख्या याला काय म्हणायचं? बॉन्ड पेअर. आणि इलेक्ट्रॉन जे शिल्लक राहिलेत बाकी म्हणून जे इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले याच्यापासून ज्या पेअर तयार केल्या ही पेअर किती आली? 1 आली. याला म्हणायचं लोन पेअर. ओझोन या मॉलिक्यूल मध्ये बॉन्ड पेअर किती आहेत? 2 आणि लोन पेअर किती आहेत? 1. अशा टोटल किती झाल्या? 3. अशा टोटल किती झाल्या? 3. म्हणजे हा झाला स्टेरिक नंबर. स्टेरिक नंबर म्हणजे किती? बॉन्ड पेअर प्लस लोन पेअर इज इक्वल टू इलेक्ट्रॉन पेअर. आणि टोटल इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे तुमचा स्टेरिक नंबर असतो. मग स्टेरिक नंबर किती मिळाला बघा? 3 मिळाला. 3 स्टेरिक नंबर साठी हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp2. ओझोन या मॉलिक्यूल मध्ये जे हायब्रिडायझेशन आहे ते हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp2 आहे. क्लिअर झालं? ओझोन या मॉलिक्यूल मध्ये हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp2. ओके. टोटल इलेक्ट्रॉनच्या पेअर किती झाल्या? 3. पण sp2 मध्ये ही 3 संख्या येत असताना कशी आली? 2 + 1 आली. म्हणजे बॉन्ड पेअर किती आहेत? 2 आहेत. आणि लोन पेअर किती आहे? 1 आहे. आपण मागे पाहिला होता BF3 मध्ये पण संख्या 3च आली होती. हायब्रिडायझेशन कोणतं होतं? sp2च होतं. पण इथं 3 कसं आलं होतं? BF3 मध्ये ओनली 3 आलं होतं. 3 + 0. लोन पेअर 0 होती. 3 + 0. जॉमेट्री सांगितली होती आपण ट्रायगोनल प्लेनर. बरोबर आहे ना? बॉन्ड अँगल 120 सांगितला होता. इथंही 3 आले पण 3 कसं आलंय? 2 + 1 आले. म्हणजे 1 लोन पेअर 2 बॉन्ड पेअर. आणि अशा वेळेस हायब्रिडायझेशन sp2च राहतं. पण जी जॉमेट्री म्हणजे शेप होतो तो शेप होतो अँग्युलर. तो शेप काय होतो? अँग्युलर होतो. लक्षात आलं? आणि आपण मागे पाहिलं लोन पेअर आली की बॉन्ड अँगल डिक्रीजेस. पण sp2 मधला जो रेग्युलर बॉन्ड अँगल असतो तो किती असतो? 120 असतो. sp2 मधला रेग्युलर बॉन्ड अँगल किती असतो? 120. आणि लोन पेअर याच्यामध्ये आल्यामुळे बॉन्ड अँगल 120 पेक्षा कमी.
एक्झॅक्ट किती आहे 118, 119, 117, 116 याच्या डिटेलमध्ये जात नाही, पण एवढं नक्की आहे की O3 मधला जो बॉन्ड अँगल असेल तो 120 पेक्षा कमी असेल, कारण हायब्रिडायझेशन sp2 असलं तरी याच्यामध्ये एक लोन पेअर आहे आणि लोन पेअर इन्क्रीजेस, बॉन्ड अँगल डिक्रीजेस. लक्षात आलं? तर याप्रमाणे O3 मध्ये हायब्रिडायझेशन कोणतं मिळालं, sp2, जॉमेट्री कोणती मिळाली, अँग्युलर किंवा व्ही शेप. ओके, बॉन्ड अँगल लेस दॅन 120 डिग्री, लोन पेअर 1, बॉन्ड पेअर 2. ओके, तर याप्रमाणे खूप सारे क्वेश्चन विचारले जातात. बॉन्ड अँगल काय असेल, जॉमेट्री कोणती असेल, लोन पेअरची संख्या किती असेल, हायब्रिडायझेशन कोणतं असेल, असे 3-4 प्रकारचे क्वेश्चन या पॉइंटवर विचारले जातात आणि टोटल ट्रिकी लेवल ना, तुम्हाला याचा थेरॉटिकल स्टडी करण्याची गरज नाही. हा झाला ओझोन. त्याच्यानंतर आपण पुढे SO2 मध्ये जाऊ. बा यस साठी वीच व्हॅल्यू किती, यस 6. यस साठी वीच व्हॅल्यू किती, 6. ऑक्सिजन साठी अगेन किती आहेत, 6, पण ऑक्सिजन किती आहेत, 2. 6 अधिक 6 किती झाले, 12. 6 प्लस 12 इज इक्वल टू टोटल किती झाले, 18. टोटल किती झालं, 18. इथे 18 आलं, इथे 18 आलं, म्हणजे डिवायडेड बाय 8. 18 ला डिवायडेड बाय 8 केल्यानंतर काय येईल, अगेन सेम येईल, 2 प्लस 1 इज इक्वल टू 3. म्हणजेच SO2 मॉलिक्यूल मध्ये सुद्धा काय असेल, 2 बॉन्ड पेअर आणि 1 लोन पेअर असेल. 2 बॉन्ड पेअर, 1 लोन पेअर. टोटल इलेक्ट्रॉनचे पेअर किती असतील, 3 असतील. समजलं? यस चे 6 इलेक्ट्रॉन, ऑक्सिजनचे 12 इलेक्ट्रॉन, टोटल झाले 18 डिवायडेड बाय 8. 8 दुने 16, 2चा पूर्ण भाग गेला, याला म्हणायचं बॉन्ड पेअर. 2 बॉन्ड पेअर आहेत, 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले, शिल्लक राहिलेले इलेक्ट्रॉन पासून पेअर तयार केल्या, 2 इलेक्ट्रॉनची एक पेअर झाली, त्याला म्हणायचं लोन पेअर. ते एक लोन पेअर, 2 बॉन्ड पेअर अधिक 1 लोन पेअर, अशा मिळून टोटल 3 काय झाल्या, इलेक्ट्रॉनच्या पेअर झाल्या. म्हणजे तुमचा 3 हा आला स्टेरिक नंबर, 3 स्टेरिक नंबर म्हणून हायब्रिडायझेशन sp2. ओके, हायब्रिडायझेशन कोणतं आलं, ऍज लाईक O3. sp2 एक लोन पेअर असल्यामुळे जो रेग्युलर बॉन्ड अँगल आहे 120, sp2 साठी किती असतो, 120, पण लोन पेअर आल्यामुळे बॉन्ड अँगल डिक्रीजेस. बॉन्ड अँगल काय झाला, लेस दॅन 120. आणि जॉमेट्री ट्रायगोनल प्लेनरच्या ऐवजी sp2 साठी कोणते असते, ट्रायगोनल प्लेनर, पण लोन पेअर आल्यामुळे बॉन्ड अँगल डिस्टॉर्ट झाला आणि जॉमेट्री काय झाली, डिस्टॉर्ट झाली. आणि जॉमेट्री कोणती मिळाली, अँग्युलर. या दोघांसाठी बॉन्ड पेअर, लोन पेअर, जॉमेट्री तिन्ही व्हॅल्यू काय असतील, सेम असतील. बॉन्ड अँगल सेम असणार नाही, लेस दॅन 120 असेल, पण किती असेल हे सांगता येत नाही. याचा वेगळा असेल, याचा वेगळा असेल. लोन पेअर आणि बॉन्ड पेअर सेम आहे त्या म्हणून बॉन्ड अँगल सेम असणार नाही. बॉन्ड अँगल हा सेंट्रल ॲटमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवर डिपेंड असतो. इथं सेंट्रल ॲटम आहे ऑक्सिजन, इथं सेंट्रल ॲटम आहे सल्फर. लक्षात आलं? बॉन्ड अँगल सेम असणार नाही, मात्र हायब्रिडायझेशन सेम, इलेक्ट्रॉन पेअर सेम, बॉन्ड पेअर लोन पेअर सेम, जॉमेट्री सेम असेल. क्लिअर झालं? देन नेक्स्ट पुढं ClO4 मायनस. आता इथं थोडा चेंज करून दिलाय, निगेटिव्ह आयन आहे, ClO4 मायनस. तर काउंट करू बघा, Cl चे इलेक्ट्रॉन सांगा किती आहेत, Cl चे इलेक्ट्रॉन 7 अधिक एका ऑक्सिजनचे 4 गुणिले एका ऑक्सिजनचे 6 गुणिले 4, 6 चौक 24. क्लोरीनचे 7, ऑक्सिजनचे 24 आणि निगेटिव्ह चार्जचा 1. निगेटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रॉन ऍड करायचा, पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रॉन कमी करायचा. समजलं? निगेटिव्ह चार्ज असेल तर 1 वाढवायचा, अधिक करायचा, प्लस करायचा, आणि पॉझिटिव्ह चार्ज असेल तर मायनस करायचा. इथं निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून +1. एका निगेटिव्ह चार्ज साठी 1. मग टोटल किती झाले बघा, 24 आणि 7 31 आणि 1 32, म्हणजे टोटल झाले 32. टोटल किती झाले 32 डिवायडेड बाय 8. डिवायडेड बाय 8. 32 ला जर 8 ने डिवाइड केलं तर आन्सर येईल 4. आन्सर किती येईल 4.
पूर्ण भागाकार किती आला 4 आला, म्हणजे 4 काय मिळाल्या बॉन्ड पेअर मिळाल्या. तर 32 ला 8 ने डिवाइड केल्यानंतर 4 मिळालं. बाकी काही शिल्लक राहिली का? नाही राहिली. लोन पेअरची संख्या किती असेल 0, म्हणजे 4 प्लस 0 इज इक्वल टू काय आला 4 झाला. 4 आला पण कसा 4 प्लस 0. आपण मागे पाहिले 4 प्लस 0 असेल तर टेट्राहेड्रल, 3 प्लस 1 असेल तर पिरामिडल, 2 प्लस 2 असेल तर अँग्युलर. समजलं. इथं हायब्रिडायझेशन 4 आलं. हायब्रिडायझेशन कोणतं आहे sp3. हायब्रिडायझेशन कोणतं आहे sp3. ओके. स्टेरिक नंबर 4 आला. 4 कसा आला 4 अधिक 0. जॉमेट्री काय असेल टेट्राहेड्रल असेल. काय असेल टेट्राहेड्रल. आणि टेट्राहेड्रल जॉमेट्री असेल तर बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट. समजलं. इथं 4 आला असता पण कसा 3 अधिक 1 आला असता. 3 अधिक 1 आला असता म्हणजे 1 लोन पेअर आली असती. तर हायब्रिडायझेशन तेच मिळालं असतं पण चेंज काय झाला असता जॉमेट्री कोणती मिळाली असती पिरामिडल मिळाली असती. लक्षात आलं. तर इथं ClO4 मायनस 32 डिवायडेड बाय 8 4 कसं आलं 4 अधिक 0. हायब्रिडायझेशन sp3. जॉमेट्री टेट्राहेड्रल कारण लोन पेअर 0 आहे. आणि बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट. ओके. ClO4 मायनस. देन नेक्स्ट आता इथं बघा ClO2 मायनस. ClO2 मायनसचे भाग किती झाले क्लोरीनचे 7, ऑक्सिजनचे 6 आणि 6 12, 12 आणि 7 19 आणि 1 निगेटिव्ह चार्ज म्हणजे टोटल किती झाले 20. टोटल किती झाले 20 डिवायडेड बाय 8. 8 दुने 16. 8 दुने 16. बॉन्ड पेअर किती मिळाल्या 2 मिळाल्या. तर 20 मधून 16 गेले किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले 4 इलेक्ट्रॉनच्या पेअर करा. 2 इलेक्ट्रॉनची 1 पेअर. अशा किती पेअर झाल्या 2 पेअर. म्हणून लोन पेअर किती आल्या 2. जिस काय आलं 2 प्लस 2 4. 2 प्लस 2 म्हणजे काय आलं 4. स्टेरिक नंबर 4 आला. स्टेरिक नंबर 4 साठी हायब्रिडायझेशन कोणतं sp3. स्टेरिक नंबर 4 साठी हायब्रिडायझेशन कोणतं sp3. लक्षात आलं. आता बघा इथे sp3 आणि इथे sp3 पण इथं 4 अधिक 0. 4 कसा आलाय 4 अधिक 0 आणि इथं 4 कसा आलाय 2 अधिक 2. आपण पाहिले sp3 मध्ये जर 2 अधिक 2 म्हणजे 2 बॉन्ड पेअर 2 लोन पेअर असेल तर जी जॉमेट्री येते ती जॉमेट्री कोणती असते अँग्युलर असते. कोणती असते अँग्युलर जॉमेट्री असते. ओके. आणि sp3 मध्ये जर लोन पेअरची संख्या वाढली sp3 मध्ये रेग्युलर बॉन्ड अँगल किती 109 डिग्री 28 मिनिट्स. पण जर लोन पेअरची संख्या वाढली तर बॉन्ड अँगल याच्यापेक्षा काय होतो कमी होतो. मग आपण काय म्हणणार याच्यासाठी जो बॉन्ड अँगल असेल तो बॉन्ड अँगल काय असेल लेस दॅन 109 डिग्री 28 मिनिट. तर वॉटरमध्ये असंच होतं 2 प्लस 2. वॉटरचा होतं 104 डिग्री 35 मिनिट. पण वॉटरचा आणि याचा सेम असणार नाही कारण वॉटरमध्ये सेंट्रल ॲटम ऑक्सिजन होता आणि इथं सेंट्रल ॲटम क्लोरीन आहे. त्यामुळे बॉन्ड अँगल सेम असणार नाही. जॉमेट्री सेम असेल, हायब्रिडायझेशन सेम असेल, लोन पेअर सेम असतील, बॉन्ड पेअर सेम असतील पण बॉन्ड अँगल सेम असणार नाही. समजलं. ClO2 मायनस अँग्युलर sp3. ClO4 मायनस टेट्राहेड्रल sp3. देन नेक्स्ट आता PO4 3 मायनस. तर बघा फॉस्फरसचे इलेक्ट्रॉन किती 5. फॉस्फरसचे इलेक्ट्रॉन किती 5. एका ऑक्सिजनचे 6 गुणिले 4 6 24 आणि 3 निगेटिव्ह चार्ज 1 2 3 3 निगेटिव्ह चार्जचे 3 हे झाले. मग 24 आणि 3 27 27 आणि 5 32 टोटल झाले 32 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 4. 32 डिवायडेड बाय 8 8 चौक 32 4 आलं. बाकी शिल्लक राहिली का नाही म्हणजे इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले नाहीत. लोन पेअरची संख्या 0. 4 प्लस 0 इज इक्वल टू 4. स्टेरिक नंबर आला 4. हायब्रिडायझेशन कोणतं आलं sp3. म्हणजेच PO4 3 मायनस मध्ये जे हायब्रिडायझेशन असेल ते कोणतं असेल sp3. ओके. आणि sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जर 4 अधिक 0 असेल
तर जॉमेट्री टेट्राहेड्रल. जॉमेट्री कोणती? टेट्राहेड्रल विथ बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट. किती? 109 डिग्री 28 मिनिट. ओके. आता तुम्ही SO4 2- सॉल्व्ह करा. SO4 2- साठी सॉल्व्ह करा. काय ते सांगा. हायब्रिडायझेशन. झालं का सॉल्व्ह? बा सांगा. एस चे किती? एस चे इलेक्ट्रॉन 6. एस चे इलेक्ट्रॉन 6 प्लस ओ चे इलेक्ट्रॉन 6 गुणिले 4 सायचोक 24 अधिक निगेटिव्ह चार्ज 2 किती झाले बा टोटल? 24 आणि 7 30 आणि 2 32. 32 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू काय आलं? 4. याच्यासारखं झालं 4. बाकी शिल्लक राहिली का? नाही. म्हणजे 4 + 0 इज इक्वल टू 4. म्हणजे हायब्रिडायझेशन कोणतं आलं? sp3. कोणतं आलं? sp3. म्हणजे याचा 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 या तिघांचाही काय असेल? जॉमेट्री सेम, हायब्रिडायझेशन सेम, बॉन्ड अँगल सेमच असेल. का बॉन्ड अँगल सेम असेल? कारण तिघांचीही जॉमेट्री, या तिघांची जॉमेट्री कशी आहे? टेट्राहेड्रल आहे. का टेट्राहेड्रल आहे? 4 + 0 4 + 0 4 + 0 याच्यामध्ये लोन पेअर नाही. समजते? येस. याच्यासाठी हायब्रिडायझेशन sp3, बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट, जॉमेट्री टेट्राहेड्रल. इथंही sp3 टेट्राहेड्रल, इथंही sp3 टेट्राहेड्रल. कसं झालं? sp3 मध्ये बॉन्ड अँगल आणि जॉमेट्री कधी चेंज होते? लोन पेअरची संख्या वाढल्यानंतर. आता इथं बा CO3 2- काय सांगा? हे लिहून झालं असेल. CO3 2- सांगा काय? C चे किती? 4. C चे किती? 4 अधिक ऑक्सिजन 3 गुणिले 6 18 अधिक 2 निगेटिव्ह चार्ज 2. हे झाले 18 आणि 2 20 आणि 4 24. 18 आणि 2 20 आणि 4 24. किती झाले? 24 डिवायडेड बाय 8. बा काय? 8 त्रिक 24 3 आलं. 8 त्रिक 24 3. बाकी शिल्लक राहिली का? नाही. म्हणजे 3 अधिक 0 3 अधिक 0 3 अधिक 0 म्हणजे 3 आला sp2. बा इथेही 3 आलं होतं, इथेही 3 आलं होतं, इथेही 3 आहे. इथं 3 आहे 3 आहे 3 आहे. पण हा 3 कसा आहे? 2 अधिक 1. हा 3 कसा आहे? 2 अधिक 1. हा 3 कसा आहे? 3 अधिक 0. समजतंय? 3 अधिक 0 म्हणून जर 3 असेल तर हायब्रिडायझेशन तेच आहे. कोणतं? sp2. इथेही sp2च आहे. या दोघांमध्ये sp2 आहे, इथेही sp2 आहे. कारण संख्या 3 आली. पण इथं 3 2 अधिक 1 आहे, इथं 3 2 अधिक 1 आहे, इथं 3 3 अधिक 0 आहे. पण इथं जी जॉमेट्री ती जॉमेट्री असेल ट्रायगोनल प्लेनर. कोणतं असेल? ट्रायगोनल प्लेनर. हे सर्व तुम्ही दिलेल्या चार्ट मध्ये बघायचे. लोन पेअर किती आल्या तर आपल्याला कळतंय. लोन पेअर आली का त्याच्या समोरच्या चार्ट मधला जॉमेट्री आणि बॉन्ड अँगल बघायचा. लोन पेअर नसेल ऍज इट इज. समजलं? म्हणजे CO3 2- साठी जॉमेट्री ट्रायगोनल प्लेनर 3 अधिक 0 आणि बॉन्ड अँगल किती असेल मग याचा? किती असेल? 120 डिग्री. किती असेल? 120. देन नेक्स्ट NO3- बघा. नेक्स्ट कोणता? NO3-. नायट्रोजनची किती? 5. नायट्रोजनची किती? 5 अधिक ऑक्सिजनचे 6 गुणिले 3 18 अधिक निगेटिव्ह चार्जचा 1. असे किती झाले बघा? 18 आणि 1 19 19 आणि 5 24 झाले टोटल 24 डिवायडेड बाय 8. आलं का याच्यासारखं? 24 डिवायडेड बाय 8 म्हणजे झालं काय? 3.
अधिक 0 बरोबर 3 हायब्रिडायझेशन sp2 हा sp2 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 इथे sp2 कसं आहे 2 अधिक 1 आहे. इथे sp2 कसं आहे 3 अधिक 0. म्हणजे या दोघांचं हायब्रिडायझेशन सेम आहे. या दोघांचं हायब्रिडायझेशन सेम आहे. जॉमेट्री सेम आहे. या दोघांचं हायब्रिडायझेशन सेम आहे. जॉमेट्री सेम आहे. याच्यामध्ये असणाऱ्या या दोघांमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा कशी आहे सेम आहे. व्हॅलन्स शेल मधले इलेक्ट्रॉन कसे आहेत सेम आहे. हे दोन्ही कसे आहेत आयसोस्ट्रक्चरल आहेत. हे कसे आहेत दोन्ही आयसोस्ट्रक्चरल. आयसोस्ट्रक्चरल का कारण या दोघांची जॉमेट्री कशी आहे सेम आहे. दोघांचे स्ट्रक्चर कसं असेल सेम असेल. दोघांचाही शेप दोघांची जॉमेट्री कशी असेल अँग्युलर असेल. इथं याचं हायब्रिडायझेशन sp2 3 अधिक 0. याचं हायब्रिडायझेशन sp2 3 अधिक 0. याची जॉमेट्री ट्रायगोनल प्लेनर. याची जॉमेट्री ट्रायगोनल प्लेनर. या दोघांचंही स्ट्रक्चर कसं असेल सेम असेल. म्हणजे हे दोघे कसे आहेत आयसोस्ट्रक्चरल आहेत. कसे आहेत आयसोस्ट्रक्चरल. दबा sp2 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 हे दोन्ही आयसोस्ट्रक्चरल. हे दोन्ही आयसोस्ट्रक्चरल. पण यातला एक आणि यातला एक घेतला. यातला एक आणि यातला एक घेतला. दोघांचं हायब्रिडायझेशन सेम आहे. पण दोघांची जॉमेट्री सेम आहे का नाही. याची जॉमेट्री अँग्युलर आहे. याची जॉमेट्री ट्रायगोनल प्लेनर आहे. हे दोन्ही आयसोस्ट्रक्चरल असत नाहीत. कोण हा किंवा हा आणि हा किंवा हे दोन्ही आणि याच्या बरोबर हे आयसोस्ट्रक्चरल असू शकत नाही. आयसोस्ट्रक्चरल कोण हे दोघं. ज्यांची जॉमेट्री सेम असते ते आयसोस्ट्रक्चरल. क्लिअर झालं. तर याप्रमाणे तुम्हाला हे मोलिक्यूल दिले होते. ओझोन SO2 ClO4 मायनस PO4 3 मायनस SO4 2 मायनस CO3 2 मायनस NO3 मायनस आणि ClO2 मायनस या सर्वांचं आपण हायब्रिडायझेशन बघितलं. जमेल तर त्याच्या बरोबरीनं बॉन्ड अँगल आणि जॉमेट्री पाहतोय. पण तुम्हाला आजच्या लेक्चर पासून काय शिकायचं आहे हायब्रिडायझेशन कसं ओळखायचं. हायब्रिडायझेशन ओळखण्यासाठी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन याच्यासाठी हा 4 पार्ट असायला पाहिजे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काढल्यानंतर त्याला डिवाइड करायचा आहे. व्हीला डिवाइड करायचं आहे कितीनं आयदर 2 or 8. 2 ने डिवाइड कधी करायचं मोलिक्यूल मध्ये हायड्रोजन असेल तर. आणि 8 ने डिवाइड कधी करायचं मोलिक्यूल मध्ये हायड्रोजन नसेल तर. ओके. डिवाइड केल्यानंतर जो पूर्ण भागाकार जाऊन संख्या येईल त्याला म्हणायचं बॉन्ड पेअर. बाकी शिल्लक राहिल्यानंतर इलेक्ट्रॉनच्या पेअर करायच्या. त्या इलेक्ट्रॉनच्या जेवढ्या पेअर होतील त्याला म्हणायचं लोन पेअर. बॉन्ड पेअर आणि लोन पेअर एकत्र करून याच्यापासून इलेक्ट्रॉनच्या पेअर तयार होतील. या इलेक्ट्रॉनच्या पेअर पासून तुम्हाला काय मिळतो स्टेरिक नंबर. आणि स्टेरिक नंबरवरून हायब्रिडायझेशन काढायचं. क्लिअर झालं. म्हणजे तुम्हाला आजच्या लेक्चर पासून काय समजावून घ्यायचं आहे याच्या मागचं लेक्चर आणि हे लेक्चर याच्यापासून फक्त तुम्हाला स्टेरिक नंबरवरून हायब्रिडायझेशन काढायचं. हायब्रिडायझेशन कोणतं लोन पेअर किती बॉन्ड पेअर किती हे समजून घ्या. मग चला जसं आपण यातून पुढे जाऊ तसं मग जॉमेट्री आणि बॉन्ड अँगल पण समजून जाईल. पण जॉमेट्री आणि बॉन्ड अँगल समजण्यासाठी तुम्हाला तो 4 तोंडपाठच असायला पाहिजे. मग चला याच्यावर 3 ते 4 क्वेश्चन इझिली असतात. आता उद्यापासून म्हणजे आजपासून जे झाली चालू तुम्हाला आजचे क्वेश्चन जे आलेले लगेच पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये दिले जातील की कोणता क्वेश्चन आला होता या चॅप्टरवर किंवा या पॉईंटवर. ओके. नेक्स्ट पुढच्या मॉलिक्यूलमध्ये हायब्रिडायझेशन शोधायचं आहे. काय बा pH3. पी साठी वीच व्हॅल्यू सांगा किती येते. पी साठी वीच व्हॅल्यू 5 अधिक हायड्रोजन साठी 1 3 हायड्रोजनचे 3 5 आणि 3 8 डिवायडेड बाय हायड्रोजन आहे म्हणून डिवाइड कितीने करायचं 2 न 8/2 इज इक्वल टू काय आला 4. म्हणजे हायब्रिडायझेशन कोणतं झालं sp3. हायब्रिडायझेशन कोणतं मिळालं sp3. ओके. आता हायब्रिडायझेशन sp3 मिळालं pH3 मध्ये. पण तुम्हाला विचारलं याची जॉमेट्री काय असेल तर तुम्ही sp3 म्हणल्यानंतर लगेच टेट्राहेड्रलला जाता. टेट्राहेड्रलला जावा बरोबर आहे. पण हा जो 4 आलाय तो 4 कसा आहे लक्षात ठेवा. इथं आपल्याला हायड्रोजन असल्यामुळे बाकी वगैरे काय मिळत नाही. पण
इथं हा बॉन्ड किती तयार करू शकतो? 4. बॉन्ड किती तयार करू शकतो? 4. करायचे आहेत किती बघा, किती करायचे आहेत? 3 करायचे आहेत. पीएच 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 किती बॉन्ड तयार करायचे आहेत? 3. म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं असेल? असं असेल, पी एच 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 हा. ओके, 3 बॉन्ड पेअर आणि एक काय असेल? लोन पेअर. कसं हे हायब्रिडायझेशन sp3 आहे, पण बॉन्ड किती तयार करायचे आहेत? 3 करायचे आहेत. करू किती शकतो? 4. याचा अर्थ एक काय याच्यामध्ये लोन पेअर आहे. आणि sp3 मध्ये जर लोन पेअर असेल तर जॉमेट्री काय येते? जॉमेट्री काय येते? पिरॅमिडल येते. काय येते? पिरॅमिडल. ओके, जॉमेट्री पिरॅमिडल आली. sp3 साठी रेग्युलर बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट असतो, पण लोन पेअर आल्यामुळे बॉन्ड अँगल काय होईल? 109 डिग्री 28 मिनिट पासून खाली येईल, म्हणजे लेस दॅन 109 डिग्री 28 मिनिट असेल. ओके, हे झालं pH3. हायब्रिडायझेशन sp3, बॉन्ड पेअर 3, लोन पेअर 1, जॉमेट्री पिरॅमिडल आणि बॉन्ड अँगल लेस दॅन 109 डिग्री 28 मिनिट. आता बघा याचे इलेक्ट्रॉन काउंट करा किती होतात बघा. किती झाले बघा? झेनॉन XE, झेनॉनचे किती झाले? 8. झेनॉनचे किती झाले? 8 अधिक ऑक्सिजनचे 6 गुणिले 2 ऑक्सिजन, 6 दुने 12 अधिक फ्लोरीन किती आहेत? 2. एका फ्लोरीनचे 7 गुणिले 2 14. किती झाले बा टोटल? 12 आणि 8 20, 20 आणि 14 34. टोटल इलेक्ट्रॉन, या सर्वांचे टोटल इलेक्ट्रॉन किती झाले? 34. डिवायडेड बाय हायड्रोजन आहे का? नाही. हायड्रोजन नसेल तर V/8. 34 भागिले 8 किती आलं बा? 8 चोक 32. 8 चोक 32. किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले? 2. 2 इलेक्ट्रॉनची एक पेअर, म्हणून 4 अधिक 1 बरोबर 5. हे 5 आलं. 5 साठी हायब्रिडायझेशन कोणतं? sp3d. 5 साठी हायब्रिडायझेशन कोणतं? sp3d. कसं? पण 5 कसा आला? 4 अधिक 1. आता तुमच्या जवळ जो चार्ट आहे त्या चार्ट मध्ये जावा, स्टेरिक नंबर 5 मध्ये. स्टेरिक नंबर 5 मध्ये हायब्रिडायझेशन sp3d आणि त्याच्यामध्ये बघा बॉन्ड पेअर 4 आणि लोन पेअर 1. बॉन्ड पेअर 4 आणि लोन पेअर 1. याच्यासाठी जी जॉमेट्री दिली ती जॉमेट्री असेल, याच्यासाठी जॉमेट्री असेल सी सॉ. काय जॉमेट्री असेल? सी सॉ जॉमेट्री असेल. XeO2 F2 याच्यासाठी जॉमेट्री कोणती पाहिजे? सी सॉ. का? कारण हायब्रिडायझेशन sp3d आलं 5, पण कसं आलं? 4 अधिक 1. आणि sp3d साठी जर 4 बॉन्ड पेअर आणि 1 लोन पेअर असेल तर जी जॉमेट्री येते ती जॉमेट्री कोणती असेल? सी सॉ. बॉन्ड अँगल इथं एक्झॅक्टली मेन्शन करता येत नाही. ओके, तर याप्रमाणे याची जॉमेट्री पिरॅमिडल sp3, याची जॉमेट्री सी सॉ हायब्रिडायझेशन sp3d. नेक्स्ट आता XeF4 बघा, काउंट करा. XeF4 झेनॉनचे इलेक्ट्रॉन किती? झेनॉन 8. एका फ्लोरीनचे 7 गुणिले 4, 7 चोक 28. 28 आणि 8 36 डिवायडेड बाय 8. सांगा काय? 8 चोक 32. 8 चोक 32. उरले किती? 4. 4 इलेक्ट्रॉनचे पेअर 2. 4 अधिक 2 6. इलेक्ट्रॉनचे पेअर किती आल्या? 6. 6 साठी हायब्रिडायझेशन sp3d2. sp3d2. ओके,
sp3d2. आता बघा याची जॉमेट्री काय असेल, याची जॉमेट्री काय असेल, sp3d2 मध्ये 4 बॉन्ड पेअर 2 लोन पेअर बघायचं, 4 बॉन्ड पेअर 2 लोन पेअर. याच्यासाठी जॉमेट्री दिलेली असेल स्क्वेअर प्लेनर असेल. काय असेल, स्क्वेअर प्लेनर. याची जॉमेट्री काय असेल, स्क्वेअर प्लेनर. याच्यासाठी जी जॉमेट्री असेल ती जॉमेट्री काय असेल, स्क्वेअर प्लेनर असेल. XEF4 4 अधिक 2 6 sp3d2. sp3d2 का, 6 संख्या आली. स्क्वेअर प्लेनर का, कारण हा 6 कसा आहे, 4 अधिक 2 आहे. फक्त 6 आला असता, 6 अधिक 0 तर ऑक्टाहेड्रल म्हटलं असतं. 6 अधिक 0 आला असता तर ऑक्टाहेड्रल. 5 अधिक 1 आला असता स्क्वेअर पिरॅमिडल म्हटलं असतं, स्क्वेअर पिरॅमिडल. आणि 4 अधिक 2 आलाय म्हणून स्क्वेअर प्लेनर. हे कशावरून सांगतोय मी, त्या चार्टवरून सांगतोय. त्या चार्टमध्ये सर्व दिलेलं आहे. 6 ला आपण कसा, 6 कसा, 6 अधिक 0 5 अधिक 1 किंवा 4 अधिक 2. 6 अधिक 0 असेल तर ऑक्टाहेड्रल, 5 अधिक 1 असेल तर स्क्वेअर पिरॅमिडल आणि 4 अधिक 2 असेल तर स्क्वेअर प्लेनर. याच्यासाठी आपल्याला 4 अधिक 2 आलं म्हणून स्क्वेअर प्लेनर. याची जॉमेट्री असेल. ओके. देन नेक्स्ट SF4. आता SF4 सल्फरचे किती, 6. सल्फरचे किती, 6. फ्लोरीनचे 7 गुणिले 4 7 चौक 28. 28 आणि 6 टोटल किती झाले, 34 डिवायडेड बाय 8. इथंच केलंय आपण 34 डिवायडेड बाय 8. हे काय, 4 अधिक 1 5. काय, 4 अधिक 1 5. 4 अधिक 1 बरोबर 5. आणि 5 साठी हायब्रिडायझेशन कोणतं, sp3d. sp3d. sp3d आला पण कसा, 4 अधिक 1. म्हणजेच याच्यासाठी जी जॉमेट्री असेल ती जॉमेट्री असेल सीसॉ. जॉमेट्री काय असेल, सीसॉ. बॉन्ड अँगल एक्झॅक्टली मेन्शन करता येणार नाही. इथं बॉन्ड अँगल असेल 90 डिग्री. याच्यासाठी बॉन्ड अँगल किती असेल, 90 डिग्री. बघा चार्ट मध्ये, याच्यासाठी 90 डिग्री. याच्यासाठी डॅश मेन्शन करता येणार नाही, याच्यासाठी डॅश. इथं लेस दॅन 109 डिग्री 28 मिनिट. नेक्स्ट I3 मायनस. I3 मायनस वा यातला एक ना इक्वेशन हा असेल, हा असेल, हा असेल, हा असेल, हा असेल किंवा याच्या अगोदर झालेले, याच्यानंतर होणारे ऑलच्या ऑल क्वेश्चन जेई नीट यासारख्या खूप साऱ्या एक्झामला विचारले गेलेले. मग बॉन्ड अँगल असेल, जॉमेट्री असेल, हायब्रिडायझेशन असेल, लोड पेअर किती आहेत, बॉन्ड पेअर किती आहेत, हे असेल, हे विचारले गेलेले क्वेश्चन आहेत. ओके. बघा I3 मायनस याच्यासाठी सांगा मला टोटल वीच व्हॅल्यू म्हणजे इलेक्ट्रॉन किती होतील. एका आयडीचे किती, 7. एका आयडीचे किती, 7. असे 3 आयोडीन आहेत. 7 त्रिक 21 आणि 1 निगेटिव्ह चार्ज म्हणजे टोटल किती झाले, 22 डिवायडेड बाय 8. तर करा पुढे कसं होईल बा. बावीस डिवायडेड बाय 8 म्हणजे काय आलं, 8 दुने 16. 2चा पूर्ण भाग केला, 8 दुने 16. 8 त्रिक 24 होऊ शकत नाही, 24 नाही. 8 दुने 16 म्हणजे 2 काय आल्या, बॉन्ड पेअर. आता 22 मधून 16 गेले, राहिले किती, 6. 6च्या पेअर करा, किती होतील, 3 पेअर होतील. म्हणजे 2 अधिक 3 5. झालं. आता 5 साठी हायब्रिडायझेशन कोणते येतं, sp3d. sp3d. ओके. 5 साठी हायब्रिडायझेशन sp3d. आता इथे sp3d आहे, इथे sp3d आहे, इथे sp3d आहे. याची जॉमेट्री सीसॉ आहे, याची जॉमेट्री सीसॉ आहे. मग याची जॉमेट्री सीसॉ असेल का, नाही, कारण इथं 4 अधिक 1 5 सीसॉ, 4 अधिक 1 5 सीसॉ. इथं 2 अधिक 3 5 आहे. याची जॉमेट्री असेल लिनियर, याची जॉमेट्री असेल लिनियर. ओके. चार्ट मध्ये बघून घ्या. स्टेरिक नंबर 5 मध्ये बघा, स्टेरिक नंबर 5 साठी
5 मध्ये sp3d 2 बॉन्ड पेअर 3 लोन पेअर असं जर असेल तर जॉमेट्री लिनियर विथ बॉन्ड अँगल 180 डिग्री. बॉन्ड अँगल किती असेल 180 डिग्री. आता हे स्ट्रक्चर कसं काढायचं वगैरे मी पुढच्या लेक्चरला शिकवणार आहे तुम्हाला. हे स्ट्रक्चर कसे किंवा मी कसं काय सांगितलं ते आपलं होणार आहे सर्व. फक्त आज आपल्याला काय चाललंय हायब्रिडायझेशन ओळखायचं आणि बरोबरीनं बॉन्ड अँगल आणि जॉमेट्री तुम्हाला सांगता येते का पाहायचं आहे. ओके, तर याप्रमाणे इथपर्यंत झालेला. तर नेक्स्ट BRF5 कॅल्क्युलेट करा. ब्रोमिनचे किती 7 अधिक फ्लोरीनचे 7 गुणिले 5 35 35 आणि 7 42 डिवायडेड बाय 8. पूर्ण भाग किती गेला 5 चा 8 पंचे 40 8 पंचे 40 शिल्लक किती राहिले 2 म्हणजे 2 पासून 1 पेअर झाली 5 अधिक 1 6 आणि 6 साठी sp3d2 sp3d2 6 साठी. पण 6 कसा आलाय 5 अधिक 1. मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं जर 6 आला तर 6 कसा येऊ शकतो 6 अधिक 0 5 अधिक 1 किंवा 4 अधिक 2. 6 अधिक 0 ऑक्टाहेड्रल 5 अधिक 1 स्क्वेअर पिरॅमिडल आणि 4 अधिक 2 स्क्वेअर प्लेनर. इथे 4 अधिक 2 आहे स्क्वेअर प्लेनर. इथं काय आला 5 अधिक 1 आला म्हणजे हा काय असेल स्क्वेअर पिरॅमिडल असेल. हा काय असेल स्क्वेअर पिरॅमिडल BRF5 ची जी जॉमेट्री असेल ती जॉमेट्री काय असेल स्क्वेअर पिरॅमिडल असेल. लक्षात ठेवा ज्या ज्या वेळेस sp3d2 येईल त्या वेळेस बॉन्ड अँगल 90 डिग्री असतो. जॉमेट्री कोणती असू द्या बॉन्ड अँगल काय असेल 90 डिग्री. याचाही बॉन्ड अँगल 90 डिग्री याचाही बॉन्ड अँगल 90 डिग्री. आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण SF6 पाहिला होता त्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन sp3d2 होतं. फक्त तो कसा होता 6 अधिक 0 होता. 6 अधिक 0 ऑक्टाहेड्रल होता. 6 अधिक 0 काय होता ऑक्टाहेड्रल होता. इथं 5 अधिक 1 आहे स्क्वेअर पिरॅमिडल आणि इथं 4 अधिक 2 आहे स्क्वेअर प्लेन. तर सर्व मोलिक्यूल एकत्र करायचे आहेत आणि मी सांगितलं त्याप्रमाणे येतोय का बघायचं. समजलं. तर इथं काय आलं BRF5 42 इलेक्ट्रॉन विच व्हॅल्यू डिवायडेड बाय 8 5 अधिक 1 6 6 म्हणून sp3d2. फक्त 6 कसा आला 5 अधिक 1 5 बॉन्ड पेअर 1 लोन पेअर 5 बॉन्ड पेअर 1 लोन पेअर. चार्ट बघा काय दिले स्क्वेअर पिरॅमिडल बॉन्ड अँगल 90 डिग्री. बॉन्ड अँगल काय असेल 90 डिग्री. ओके. आणि लास्ट ClF3. तर ClF3 तुम्ही काउंट करून सांगायचं मला. मी इलेक्ट्रॉन सांगतो आणि तुम्ही मला याचं हायब्रिडायझेशन सांगायचं आहे. बघा इलेक्ट्रॉन क्लोरीनचे किती 7 अधिक फ्लोरीनचे 7 त्रिक 21 21 आणि 7 किती झाले 28 जे V ची व्हॅल्यू आली 28 डिवायडेड बाय 8. तर याप्रमाणे याचं कॅल्क्युलेशन करा. मला याचं हायब्रिडायझेशन आणि जॉमेट्री सांगायची. हायब्रिडायझेशन जॉमेट्री नंबर ऑफ लोन पेअर्स अँड नंबर ऑफ बॉन्ड पेअर्स. ओके. तुम्हाला सर्वांसाठी एक्झाम्पल दिलेले आहेत. पहिले एक्झाम्पल आहे NCl3 याच्यामधील हायब्रिडायझेशन सांगायचं आहे. तुम्हाला सांगायचं काय काय हायब्रिडायझेशन एक लोन पेअर आणि बॉन्ड पेअर. हायब्रिडायझेशन लोन पेअर बॉन्ड पेअर. जर तुम्हाला जमलं तर शेप हे सांगायचं म्हणजे जॉमेट्री सांगायची. चार्टचा उपयोग करा. तुम्ही चार्ट मध्ये बघून सांगितलं तरी चालेल. फक्त तुम्ही चार्ट वापरणार आहे. हा चार्ट तुम्हाला कधी वापरता येईल तुम्ही लोन पेअर आणि बॉन्ड पेअरची संख्या व्यवस्थित काढली तर हायब्रिडायझेशन व्यवस्थित काढलं तरच चार्ट मध्ये बरोबर येणार आहे. अदरवाईज चार्ट सुद्धा असून काय उपयोग होणार नाही. तर पहिला आहे NCl3
दुसरा आहे AsH3 AS इथं आहे बघा 5 ओके AsH3 नेक्स्ट आहे H2S हायड्रोजन 2 सल्फर 1 आहे सल्फर 16व्या ग्रुपमध्ये त्याच्यानंतर SO3 ते SO3 2 मायनस आहे इथं IF5 BrF3 ClO3 मायनस PCl3F2 फॉस्फरसचे 5 घ्यायचे 3 क्लोरीन आहे एका क्लोरीनचे 7 याप्रमाणे तिघांचे 21 आणि 2 फ्लोरीन आहेत एकाचे 7 गुणिले 2 14 म्हणजे 7 दुने 14 7 त्रिक 21 आणि याचे 5 त्याच्यानंतर CCl4 कार्बनचे 4 आणि क्लोरीनचे 7 गुणिले 4 तर याप्रमाणे 10 मॉलिक्यूल दिलेले आहेत या 10 मॉलिक्यूलचं हायब्रिडायझेशन लोन पेअर बॉन्ड पेअर आणि बरोबरीने जमलं तर शेप एक्सप्लेन करायचं ओके थँक्यू